श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे। मागील भागामध्ये श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदाच्या मंगलाचरणाचं चिंतन आपण केलंय आणि आता कथेला प्रारंभ झालाय। नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत। नैमिषे निमिषक्षेत्रे भगवान श्री विष्णू आणि अनेक देवतांचं परम पुण्यमय ठिकाण असणाऱ्या नैमिषारण्यामध्ये ऋषयः शौनकादयाः एकदा शौनकादी ऋषींनी सहस्र सममासत भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान चालू केलंय। आणि एके दिवशी या सगळ्या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमादिक नित्यकर्मे आटोपली आणि सूतांचं पूजन केले आणि सूत महामुनींना एका उच्चासनावरती बसवलंय आणि मोठ्या आदराने सगळ्या ऋषींनी प्रश्न विचारले की महोदय, आपण निष्पाप आहात। त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ। आपण सर्व इतिहास पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केलेले आहे, तसेच चांगल्या तऱ्हेने निरूपण सुद्धा केलंय। याने वेद विदाम श्रेष्ठो भगवान बादरायणः। वेद जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण म्हणजेच व्यास, वेदव्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान सूत महोदय त्या सर्वांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेले आहे। गुरुजन जसे आपल्या प्रिय शिष्याला सगळं गुप्त ज्ञानासहित सर्व ज्ञान देतात, त्याप्रमाणे आपल्या गुरुजनांनी या सर्व महात्म्यांनी आपल्याला हे सगळं गुह्य ज्ञान, गुप्त ज्ञान दिलेलं आहे बरं महोदय। तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस तन्न शंसितुमर्हसि। आपण कृपा करून हे सांगा की कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण कशाने होईल, त्याच्यासाठी कोणतं सोपं साधन निश्चित केलेले सांगा। या कलियुगामध्ये अहो इय घोरे कलो प्रायोजिवश्या असुरतांगताः पद्मपुराणात आपण महात्म्यात वर्णन केले की आसुरी प्रवृत्तीचे जीव झालेत कलियुगामध्ये। या कलियुगात लोकांचं आयुष्य सुद्धा कमी झाले। प्रायेणाल्पायुषः सभ्य कलावस्मिन् युगे जनाः मंदा सुमंदमतयो मंदभाग्याहुपद्रुताः। या कलियुगात लोकांचं आयुष्य कमी झाले, लोक आळशी झाले, त्यांची समजूत यथा तथाच आहे, ते अभागी आहेत। मंदा सुमंदमतयो मंदभाग्याहुपद्रुताः अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत। सुत महोदय, त्यांचं कल्याण कशाने होईल, पहिला प्रश्न विचारला। त्याच्यानंतर यदुवंशीयाचे रक्षक असणाऱ्या भगवान श्री गोपाल कृष्णांनी वसुदेव देवकी पासून कशासाठी जन्म घेतला सांगा। गर्गसंहितेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचं वर्णन करत असताना परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो न अन्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यांचकारः, त्या परिपूर्णतम अवतार श्रीकृष्ण परमात्म्यांचा आहे। तो वसुदेव महाराज आणि देवकी मातेंच्या उदरी भगवंतांनी जन्म कशासाठी घेतला त्याचं सुद्धा आम्हाला चिंतन सांगा। अहो सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात। आपण त्या श्रीहरींच्या सर्व मंगलमय अवतार कथांचं वर्णन करा बरं का। आणि महाराज, अहो हे कलियुग महादोषांचं, विषयांचं, पापांचं, कामवासनेचं आगारे भांडारे, अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारं कलियुग आहे। या कलियुगामध्ये पार होणं अत्यंत कठीण आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा, त्याप्रमाणे या कलियुगातून भवसागरातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवांनी जणू काय आपल्याला आपली नावाडी म्हणूनच भेट घालून दिली बरं का। आणि म्हणून या भवसागरातून आम्हाला तारून न्या। आणि सूत महोदय शेवटचा प्रश्न विचारला। योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आपल्या निजधामाला स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला बरं का, असे अनेक प्रश्न विचारले ऋषीमुनींनी। आणि शौनकादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र असणारे उग्रश्रवा म्हणजे सूत यांना अत्यंत आनंद झाला आणि या ऋषींच्या या मंगलमय प्रश्नांचे अभिनंदन करून या प्रश्नांची उत्तरं सांगण्याला सुरुवात केली। सगळ्यात पहिल्यांदा सूत महोदयांनी श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या द्वितीय अध्यायामध्ये काही नमन केलेत। पहिल्यांदा नमस्कार
वैराग्य चक्रवर्ती असणाऱ्या शुकाचार्य भगवंतांना नमस्कार केलाय. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेतु कृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. अनुपेत म्हणजे मौंजीबंधन होण्यापूर्वीच कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या शुकाचार्यांना बघून शुकाचार्यांचे वडील व्यास विरह दुःखाने अरे शुका, हे पुत्रा, हे पुत्रा, अरे थांब थांब म्हणताय. आवाज व्यासमुनींनी शुकाचार्यांना दिला. हे शुक म्हणतायत. आणि ओ कोणी दिली असेल व्यासांना तर वृक्षांनी दिली. म्हणजे शुकरूप झालेल्या वृक्षांनीच किंवा सर्व भूतांच्या ठिकाणी शुकाचार्यांचा वास आहे. म्हणजे वृक्षांच्या ठिकाणी सुद्धा शुकाचार्यांचा वास आहे. आणि शुकरूप झालेल्या त्या वृक्षांनी आवाज व्यासमुनी शुकाचार्यांना देत आहेत, पण शुकाचार्यांच्या वतींनी त्या वृक्षांनीच व्यासांना ओ दिली. अशी सर्वभूत हृदय मुनिमान तुस्मी, सर्व भूतांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्री शुकमुनींना सुतांनी पहिला नमस्कार केला. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षतां तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्. अत्यंत प्रभावी यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम्, सर्व वेदांचे सार असणारे अध्यात्मदीपमतितीर्षतां तमोन्धं, संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अध्यात्मदीपमतितीर्षतां तमोन्धं, संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं, अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण ज्यांनी सांगितलंय. कोणाला सांगितलंय? संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं, संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी. संतांना अहो बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा संतांचा स्वभाव आहे. आणि म्हणून या संसारी लोकांची, संसारिणाम करुण याह पुराण गुह्यम, संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी श्रीमद भागवत पुराण सांगितलंय, तम व्यास सूनुमुपयामि गुरुं मुनीनाम, व्यासपुत्र असणाऱ्या शुकाचार्यांना सुतांनी पुढे नमस्कार केले. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. पुढे पुरुष श्रेष्ठ असणाऱ्या नर नारायण ऋषींना नमस्कार केला. सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून सुतमुनी सांगतायत या श्रीमद भागवताचं पठन करावं. ऋषीवर्य, अहो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारलाय. तुम्ही हा प्रश्न विचारलेला हा केवळ तुमचा उद्धार करणारा नसून समस्त विश्वाचं कल्याण करणारा प्रश्न विचारला. त्यामुळे अंतःकरण चांगल्याप्रमाणे प्रसन्न होते. कशामुळे? कारण हा प्रश्न श्रीकृष्ण परमात्म्यांच्या संबंधामध्ये आलेला आहे. पुढे सूत महाराज वर्णन करतायत, सवय पुंसां परो धर्मो यतो भक्ती रदोक्षजे अहैत्युक प्रतिहता ययात्मा संप्रसीदती. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते. अहेतुकी असं वर्णन केले. निष्काम ययात्मा संप्रसीदती, तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सवय पुंसां परो धर्म, कुठला धर्म सर्वश्रेष्ठ आहे? की ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारे यजात्मा संप्रसीदती, निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते, तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यद हेतुकम. बरं, ही भक्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होताच काय होतं? तात्काळ निष्काम ज्ञान होतं, ज्ञानंच यद हेतुकम, व वैराग्याचा आविर्भाव होतो. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यद हेतुकम. आणि पुढे असे हे धर्म, कुठला धर्म सर्वश्रेष्ठ सांगितलाय आणि या धर्माचं फळ काय, फलश्रुती काय? धर्मस्य हि अपि वर्गस्य, धर्माचं फळ मोक्ष आहे असं सुतांनी सांगितलंय. आणि पुढे सुतांनी भगवान परमात्म्यांच्या दर्शनाचं महती वर्णन केले. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे.
हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच दृष्ट एवात्मनीश्वरे काय होतं? विद्यते हृदय ग्रंथी. हृदयातील अज्ञानाच्या म्हणजे चिद अचित ग्रंथी आहेत, ज्या बेड्या आहेत त्या तुटून पडतात नाही. म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान नाहीस होतं. छिद्यंते सर्व संशय. सर्व संशय हे क्षीण होतात. छिद्यंते नाहीसे होतात सर्व संशय. आता संशय म्हणजे काय? अनेक संशय सांगितलेत. परम आदरणीय वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असणाऱ्या शंकर महाराज खंदारकरांनी संशयाचे 3 प्रकार सांगितले गाथाभ्यासामध्ये, की भगवान परमात्मा सगुण म्हणावा की निर्गुण म्हणावा, पहिला संशय. जीव परमात्म्याहून भिन्न म्हणावा की अभिन्न म्हणावा, आणि हे जगत सत म्हणावं की असत म्हणावं. बरं का? असे वेदांत शास्त्रामध्ये 3 संशय आहेत. याच्या व्यतिरिक्तही काही संशयाचे प्रकार आहेत. स्थानुर्वा पुरुषुर्वा, स्थानुर्नवा पुरुषुर्नवा, द्विकुटी चतुष्कोटी, प्रमाण संशय, प्रमेय संशय, आत्मविषय, अनात्मविषय, तत्पदार्थ तत्पदार्थ. जास्त खोलात न जाता जे जे काही वेदांत शास्त्रामध्ये संशयाचे प्रकार सांगितलेत, त्या संशयाची छिद्दंती सर्व संशय. भगवंताचं अधिष्ठान आपल्या हृदयात निर्माण केल्यानंतर संशय नाहीसे होतात. विद्यते हृदय ग्रंथी. हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. क्षीयंते चास्य कर्माणि. कर्मबंधन क्षीण होतं. दृष्ट एवात्मनीश्वरे. त्या हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच ही फलश्रुती प्राप्त होते. काय सांगावं भगवंताची माहिती. वासुदेव परा वेदा, वासुदेव परा मखाः, वासुदेव परा योगा, वासुदेव परा क्रियाः. वासुदेव परा वेदा. वेदांत तात्पर्य काय? भगवान श्रीकृष्णच आहे. वासुदेव परा मखाः. मख म्हणजे यज्ञ. यज्ञाचा उद्देश सुद्धा काय? श्रीकृष्ण प्राप्तीच उद्देश आहे. वासुदेव परा योगा. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो बरं का. आणि वासुदेव परा क्रियाः. आणि सर्व कर्मांची समाप्ती, सर्व क्रिया हे श्रीकृष्णांमध्येच. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परम तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परागतीः. वासुदेव परम ज्ञानम. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती आहे. वासुदेव परम तपः. तप सुद्धा श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठीच केली जाते. वासुदेव परो धर्मो. धर्माचं अनुष्ठान सुद्धा श्रीकृष्णांकरताच केले जाते. आणि वासुदेव परागतीः. आणि अंतिम गती सुद्धा श्रीकृष्ण परमात्माचे सांगितले. असं भगवंताचं ध्यान केले, भगवंताचं महत्तमता गायन केली. शुकाचार्यांना, व्यासमुनींना, सरस्वती देवींना, भगवान नरनारायणांना नमस्कार केल्यानंतर भगवंताच्या अवतारांचं वर्णन सूत महाराज 3ऱ्या अध्यायामध्ये सांगायला सुरुवात केली. सूत म्हणतात की सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मिती, प्रजानिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. मग त्यांनी काय केलं? तर महत्त्व आधीपासून 10 इंद्रिये, महाभूत आणि एक मन अशा 16 कलांनी युक्त पुरुषरूप धारण केले स्वतः भगवंतांनी. बरं का? हे पहिलं रूप भगवंताचं आहे, ज्याला नारायण म्हटलं जातं. पाण्यात पोहडलेले आहेत, योगनिद्रा अवस्था आहे. आणि भगवंताच्या नाभी सरोवरामधून प्रगट झालेल्या कमलापासून प्रजापतींचे अधिपती असणारे हिरण्यगर्भ ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे बरं का. भगवंताचे हे पुरुष रूप ज्याला नारायण असं म्हटलंय. अनेक अवतारांचं उगमस्थान हेच आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात. बरं, या रूपाच्या अगदी लहान लहान अंशापासून सुद्धा देवता, पशुपक्षी, मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. आणि असं म्हणून 24 अवतारांचं वर्णन सांगायला सुरुवात केली. याच प्रभूंनी, या नारायणांनी, भगवान महाविष्णूंनी पहिल्या कौमार सर्गामध्ये सनत कुमारांच्या रूपानं, म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 सनत कुमारांच्या रूपानं अवतार धारण केला. आणि काय केलं या अवतार कार्यामध्ये? तर अत्यंत कठीण असणाऱ्या त्याचार दुश्चरम ब्रह्मा ब्रह्मचर्यैम खंडितम, ब्रह्मचर्याचं पालन केलं. पहिला अवतार सनत कुमारांचा. दुसरा अवतार समस्त यज्ञांचे स्वामी असणारे हे भगवंत दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराह रूप धारण केलं. आपल्याला कथा माहिती आहे, पुढे आपल्याला सगळ्या कथा बघायच्या. पहिला अवतार सनत कुमारांचा, दुसरा अवतार वराह भगवंतांचा, तिसरा अवतार देवर्षी नारदांच्या रूपानं ऋषी सर्गात घेतलाय, तिसरा अवतार. आणि नारदांनी काय केलं? सात्वत तंत्राचा किंवा नारद पांचरात्राचा उपदेश केला. या तंत्रात कर्म करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचं वर्णन केलंय. कर्मण्यैव संसिद्धिं आस्थिता जनकादयाः. पहिला अवतार सनत कुमारांचा, दुसरा अवतार
वराह अवतार, तिसरा अवतार देवर्षी नारदांचा, चौथा अवतार नरनारायणांच्या रूपाने झाला. धर्मपत्नी मूर्तीपासून भगवंतांनी नरनारायणाच्या रूपाने चौथा अवतार धारण केला. या अवतारामध्ये त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियाचा संयम करून अत्यंत उग्र अशी तपश्चर्या केली. पुढे पाचवा अवतार कपिल मुनींच्या रूपाने झाला. सिद्धांचे स्वामी होते कपिल, आणि त्या कपिल मुनींनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्व निर्णय करणारे सांख्यशास्त्र कोणाला सांगितले? तर आसुरी नामक ब्राह्मणाला ते सांख्यशास्त्र सांगितलं. परत एकदा रिव्हिजन. पहिला अवतार सनतकुमारांचा, दुसरा अवतार वराह भगवंताचा, तिसरा अवतार देवर्षी नारदांचा, चौथा अवतार नरनारायण, पाचवा अवतार कपिल मुनी, सहावा अवतार बरं का आपला आराध्य असणारे षष्ठे अत्रेरपत्यत्वं वृत्तः प्राप्तो नसूयया आन्वीक्षी किमलर्काय प्रल्हादादिभ्य ऊचिवा. सहावा अवतार म्हणजे काषाय वस्त्रम करदंडधारिणम, भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे. अत्रिपुत्र दत्तात्रेय. बरं, अवतार कशासाठी घेतला? भागवतकार वर्णन करतायत की व्रतः प्राप्तो नसूयया, म्हणजे अनसूयेने व्रतः प्राप्त अनसूयेने वर मागितल्यावरून सहाव्या अवतारात अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. या अवतारामध्ये त्यांनी अलर्क, प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. सहावा अवतार दत्तात्रेय भगवंताचा. सातव्या अवतारामध्ये यज्ञ रूपाने अवतार धारण केलाय. रुची प्रजापतीच्या आकुती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभुव मन्वंतराचे संरक्षण केले. सातवा अवतार झाला. आठवा अवतार भगवान ऋषभदेवांच्या रूपाने धारण केला. नाभिराजाची पत्नी मेरुदेवीपासून आठवा अवतार धारण केला. या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखवला. नववा अवतार पृथ्वीराजाच्या रूपाने ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नवव्या वेळी भगवंत पृथ्वीराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले. या अवतारामध्ये त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळे हा अवतार विश्वासाठी, या पृथ्वीसाठी अत्यंत कल्याणकारी होता. त्या पृथ्वीराजावरूनच या पृथ्वी असं नाव पडलंय बरं का या ग्रहाला. पुढे 10वा अवतार आहे मत्स्य रूपाने 10वा अवतार घेतला. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागलं तेव्हा मत्स्य रूपाने 10वा अवतार धारण केला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसून वैवस्वत मनूचे रक्षण केले. 11 अवतार कत्स्य रूपाने धारण केलाय, कासव रूपाने. जेव्हा देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत होते त्यावेळी 11व्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. 12वा अवतार धन्वंतरीचा अवतार आहे. धन्वंतरीच्या रूपामध्ये 12वा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रामधून भगवंत प्रकट झाले आणि 13व्या अवतारामध्ये जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळेलाच ते मोहिनी रूप अवतार धारण घेतला भगवंतांनी. मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित केलं आणि देवांना अमृत पाजलं. 13 अवतार झाले. 14 अवतार नरसिंह रूपानं धारण केला. रक्ताक्षी सिंहमुखी भगवंताचं रूप कसं होतं? बलाढ्य असणाऱ्या दैत्यराज हिरण्यकशिपूला मारण्यासाठी त्याची छाती विदीर्ण केली आपल्या नखांनी. भागवतकारांनी फार सुंदर वर्णन केले. चटई विणणारा गवताची काडी मधूनच जसा चिरतो म्हणे तसा हिरण्यकशिपू फाडला. 14वा अवतार नरसिंह रूप. 15व्या अवतारामध्ये भगवंतांनी वामन रूप धारण केलं आणि बळीराजाच्या यज्ञामध्ये आले आणि त्रैलोक्य मिळवण्यासाठी त्रिपादभूमी मागितली. भले हुई सती नाही विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. गुरुचंद्राजीची मुलगी म्हणते की अहो माझ्या मुलाचा काय पराक्रम आहे की ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. भगवंतांनी माझ्या मुलासमोर हात पसरावे हा अधिकार. तर तो अवतार म्हणजे 15वा जो अवतार आहे तो वामन अवतार आहे भगवंताचा. 16व्या अवतार हा परशुराम अवतार आहे. उन्मत्त झालेल्या राजांना दंड करणारा तो अवतार. 17व्या अवतारामध्ये पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी वेदव्यासांनी अवतार घेतला. व्यासरूपानं भगवंत अवतीर्ण झाले. कशासाठी अवतार घेतला? लोकांची जाण ग्रहणशक्ती कमी होऊ लागली. ते बघितलं आणि वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा त्यांनी तयार केल्या. 18वा अवतार तर काय वर्णन करावा हो. भजायाजनी पाहता राम येकू करी बाण येकू मुखी शब्द येकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू. गर्ग संहितेत वर्णन केल्याप्रमाणे
पूर्ण अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार. तो प्रभू रामचंद्रांचा राम अवतार धारण केला. पुढे सेतुबंधन केलं, रावणाचा वध केला, अनेक लीला भगवंतांनी केल्या. 19व्या अवतारामध्ये 19 आणि 20 अवतार कसे सांगितले भागवतामध्ये? 19वा यदुवंशामध्ये बलराम आणि 20वा श्रीकृष्ण या नावांनी प्रगट होऊन असं वर्णन केले बरं का. दोन्ही अवतार, एक बलराम सुद्धा अवतार सांगितलाय आणि श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा 19 आणि 20वा अवतार या नावांनी प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा संहार केलाय. पुढे 21व्या अवतारामध्ये 21 आणि 22 अवतार पुढे होणार आहेत असं भागवतकार सांगतात. कीटकेषु भविष्यती, कीटक बरं का, कुठे होणार, काय होणार? बुद्धावतार आणि कल्की अवतार असं वर्णन केलंय. जेव्हा देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशामध्ये अजनाच्या पुत्राच्या रूपानं बुद्धावतार होईल असं सांगतायत. आणि पुढे कलियुग समाप्त होण्याच्या वेळेला सगळे राजे लोक लुटारूसारखे बनतील, तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू कल्की रूपानं अवतार घेतील. बरं, हे 22 अवतार झाले. परत एकदा आपण उजळणी करूया. पहिला अवतार सनत कुमारांचा, दुसरा अवतार वराह भगवंताचा, तिसरा अवतार देवर्षी नारदांचा, चौथा अवतार नरनारायणांचा, 5वा अवतार कपिल मुनींचा, 6वा अवतार भगवान दत्तात्रेयांचा, 7वा अवतार यज्ञ भगवंताचा, 8वा अवतार ऋषभदेवांचा, 9वा अवतार पृथुराजाचा, 10वा अवतार मत्स्य अवतार, 11वा अवतार कत्स्य अवतार, 12वा अवतार धन्वंतरी, 13वा अवतार मोहिनी, 14वा अवतार नरसिंहरूप, 15वा अवतार भगवान वामन, 16वा अवतार भगवान परशुराम, 17वा अवतारामध्ये भगवान व्यास, 18व्या अवतारामध्ये रामावतार, 19वा आणि 20वा बलराम आणि श्रीकृष्ण अनुक्रमे, 21वा म्हणजे बौद्ध अवतार आणि 22व्या अवतारामध्ये कल्की रूपाचं वर्णन केलेलं आहे. मग 22, आपण तर 24 ऐकले भागवतामध्ये, मग हे 22 आले, 2 कुठले? तर वरील 22 अवताराखेरीज सुद्धा हंस आणि हयग्रीव यांना धरून 24 अवतार होतात आणि या 24 अवतारांचं वर्णन केलंय. बरं, भगवंताच्या हे आता आपण जे श्रवण केलंय त्या भगवंताच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने जन्मगुह्यम भगवतो एतत् प्रयतो नराहा सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठन करतो, तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो असं वर्णन केलंय. दुःखग्रामाद् विमुच्यते. आणि सूत सांगतायत, अहो ऋषींनो, एखाद्या न आटणाऱ्या सरोवरामधून असंख्य छोटे छोटे प्रवाह जसे निघतात ना, तसे सत्वनिधे भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार आहेत, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. हे 24 अवतार झाले. अवतारांचं वर्गीकरण गर्ग संहिता ग्रंथामध्ये केले बरं का. 6 प्रकारांच्या अवतारांचे प्रकार सांगितलेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्तम अनेक अवतारांचे प्रकार सांगितले. आणि सूत महोदय पुढे वर्णन करतायत, इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवान ऋषीः. भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचं पुराण लिहिलंय. उत्तम श्लोकचरितं बरं का. आणि यामध्ये काय सर्व वेद इतिहासांचे सार संग्रहित केलेले आहे. सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम मिश्यते. आणि हे श्रीमद भागवत शुकदेवांनी परीक्षित राजाला ज्या वेळेला ऐकवले त्यावेळी सूत महाराज सांगतात, परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचं व्रत घेऊन गंगा तटाकी परीक्षित राजा बसलेले होते. जेव्हा महातेजस्वी श्री शुक या पुराणाची कथा सांगत होते ना, त्यावेळेला मी सुद्धा तिथं बसलो होतो आणि म्हणून मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने याचं अध्ययन केलं. आणि सूत महाराजांची नम्रता बघा. सूत महाराज काय म्हणतायत की माझं जसं अध्ययन झालं आणि माझ्या बुद्धीनं जे जितकं ग्रहण केलं त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. अहो, भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म, ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला निघून गेले, तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराणरूपी सूर्य उगवला. असं भागवत ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण साक्षात भगवत स्वरूप असणारा ग्रंथ. आता आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 3 अध्यायापर्यंत चिंतन बघितलंय. पुढे भगवान वेदव्यासांची खिन्नता, त्यांचा असंतोष, त्यानंतर भगवान वेदव्यासांची आणि देवर्षी नारदांची भेट झाली. आणि पुढे देवर्षी नारदांनी सगुण लीलांचं वर्णन करण्याचा व्यासांना केलेला उपदेश आणि देवर्षी नारदांचं पूर्वचरित्र आपल्याला पुढच्या भागात बघायचं आहे. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायापर्यंत आपलं इथे चिंतन झालेलं आहे. सूत महाभाग वदनो वदतांबर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुकः
अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे.